वेलकम टू स्मार्ट मराठी. आजचा आपला विषय आहे निबंध लेखन. उपयोजित लेखनामधला महत्त्वाचा प्रश्न की ज्याच्यामध्ये मुलांचे मार्क जातात. तर या निबंध लेखनामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे त्याच्या काही टिप्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा निबंध म्हणजे काय? तर निबंध म्हणजे बांधणी करणे, एकत्र करणे. जसं आपण बघतो की एखादा माळी बागेतून फुलं तोडून आणतो, पण त्या फुलांची जर का त्याला माळ बनवायची असेल तर सगळीच फुलं काही त्यासाठी वापरत नाही, तर त्यासाठी चांगलं कलर कॉम्बिनेशन असणारी, ताजीतवानी फ्रेश असणारी अशी फुलं तो घेतो आणि त्याचा सुंदर असा हार बनवतो. निबंध लेखनाचंही तसंच आहे की जेव्हा तुम्हाला निबंधाचा एखादा विषय परीक्षेमध्ये दिला जातो, आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार येतात, पण हे सगळेच विचार काही निबंधामध्ये मांडायचे नसतात. तर त्या विषयाला अनुसरून असणारे, आकर्षक वाटतील, उठावदार वाटतील असेच विचार निबंधामध्ये मांडायचे असतात. तरच तुमचा निबंध हा प्रभावी होतो, त्याला मार्क खूप छान मिळतात. बऱ्याचदा मुलांचं असं म्हणणं असतं की आम्ही इतका मोठा निबंध लिहिला, 2 पानांचा लिहिला, 3 पानांचा लिहिला, तरी मार्क आम्हाला खूप कमी मिळाले. का बरं असं होतं? तर ते आज आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा निबंधाची तयारी कशी करायची. निबंध हा प्रश्न असा आहे की तुम्ही आज अभ्यास केला आणि लगेच तुम्हाला उद्या लिहिता आला असं नाही आहे. तर ते आपण बघूया. बघा, निबंधाची तयारी करताना आपल्याला संपूर्ण वर्षभर त्याची तयारी करायची. तुम्ही कुठल्याही इयत्तेमध्ये असू देत, 8वी 9वी 10वी 11वी 12वी, निबंधाची तयारी करताना कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर सगळ्यात पहिले श्रवण म्हणजे ऐकणे. कुठलीही भाषा ही समृद्ध होते किंवा कुठलीही भाषा ही पक्की कशी होते, तर ती ऐकल्याने. जेवढं तुम्ही ऐकाल तितकं ती लँग्वेज तुमची डेव्हलप होते. की जसं तुमची जी मदर टंग असते, मातृभाषा जी असते, ती आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो आणि म्हणून ती आपल्याला सोपी वाटते. आता बरीच मुलं अशी आहेत की ज्यांची मातृभाषा मराठी नाही, त्यांना मराठीमध्ये मार्क खूप त्यांची जातात. तर त्या सगळ्यांना मी असं सांगेन की तुम्ही मराठी भाषेमधली काही गाणी असतील किंवा तुमच्या आजूबाजूला जे कोणी मराठीमध्ये बोलणारे असतील तर त्यांची भाषा तुम्ही ऐका, की त्याच्यामुळे तुमचं मराठी चांगलं होईल. दुसरं म्हणजे संभाषण. संभाषण म्हणजे कम्युनिकेशन, बोलणे. जितकं तुम्ही बोलण्याचा प्रयत्न कराल मराठीमध्ये तितकं मराठी तुमचं पक्कं होईल. तिसरं म्हणजे वाचन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वाचनाने शब्दसंपत्ती वाढते. जितकं तुम्ही पुस्तकं वाचाल, आता वाचन म्हणजे फक्त टेक्स्टबुक रीडिंग नाही, तर अवांतर वाचन जे आहे, तुम्ही गोष्टीची पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, न्यूजपेपर रोजचा, ते जरी तुम्ही वाचलं तरी तुमची मराठी भाषा डेव्हलप होते आणि निबंधाच्या दृष्टीने जी काही शब्दसंपत्ती आहे त्याच्यामध्ये भर पडते. चौथं म्हणजे निरीक्षण, ऑब्झर्वेशन. तुमच्या आजूबाजूला असणारं वातावरण, निसर्ग किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये घडणारे छोटे मोठे प्रसंग, याचं तुम्ही जर का बारीक निरीक्षण करत असाल, त्याचं जर का ऑब्झर्वेशन करत असाल, तर साहजिकच तुमच्या निबंध लेखनामध्ये तशी भाषा तुम्हाला वापरता येऊ शकते किंवा तसं उदाहरणं तुम्हाला देता येऊ शकतात. जसं आता पावसाळ्यावरती निबंध तुम्हाला लिहायला सांगितलं आहे, पण तुम्ही कधी पावसामध्ये भिजायला गेलाच नाही, कधी तुम्ही डोंगरावरती गेला नाही आहात, छान असा वॉटरफॉल धबधबा बघितला नाही आहे, तर नुसतं इमॅजिन करून लिहिणं आणि स्वतःच्या अनुभवातून लिहिणं ह्याच्यामध्ये नक्कीच फरक असतो. पुढचं महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे लेखन, रायटिंग प्रॅक्टिस. निबंध हा प्रश्न असा आहे की तो तुम्ही नुसता रट्टा मारला, पाठ केला, पाठांतर केलं, बायहार्ट केलं तर तुम्हाला येणार नाही. तर
संपूर्ण वर्षभर तुम्हाला निबंध लेखनाचा सराव करायला पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. थोडक्यात काय, तर जितके तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुमचं निबंधामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. आता जेव्हा पेपर करेक्टर तुमचा निबंध चेक करतात किंवा कशाच्या आधारावरती तुमच्या निबंधाला मार्क मिळालेले असतात, तुमच्या निबंधाची लेंथ किती आहे, किती पानांचा निबंध लिहिला आहे, त्याच्यापेक्षा तो कसा लिहिला आहे, त्याच्यातलं कंटेंट काय आहे किंवा तुम्हाला तो किती समजला आहे, ते फार महत्त्वाचं असतं. बघा, उत्तम निबंध लेखन तुम्ही कसं कराल, तर आकर्षक सुरुवात असावी, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता आकर्षक सुरुवात असावी म्हणजे नक्की काय, तर तुम्ही एखादा वाक्प्रचार, म्हणी, काव्यपंक्ती जर का लिहिलं आहे. तसंच परिणामकारक शेवट असावा. बऱ्याच मुलांचा निबंध असा असतो की तो इनकम्प्लीट आहे, अर्धवट आहे असा वाटतो किंवा तो मध्ये सोडून दिलेला आहे असं पेपर करेक्टरला वाटतं. तर जसं तुम्ही निबंधाची सुरुवात खूप छान कराल तसं शेवटसुद्धा सुंदर पद्धतीने झाला पाहिजे, की तो निबंध परिपूर्ण आहे, काहीतरी त्याच्यातून बोध मिळाला आहे, काहीतरी संदेश मिळाला आहे, हे त्या निबंधाच्या शेवटी दिसलं पाहिजे. दुसरं म्हणजे म्हणी, वाक्प्रचार, काव्यपंक्ती यांचा उपयोग जर तुम्ही तुमच्या निबंधात केलेला असेल तर साहजिकच त्या निबंधाची उंची वाढते किंवा त्याची क्वालिटी जी आहे निबंधाची ती चांगली होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणी वापरल्या आहेत, जे वाक्प्रचार वापरले, ज्या काव्यपंक्ती वापरलेल्या आहेत त्याला अंडरलाईन करणं फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की काव्यपंक्ती कुठल्या आम्ही पाठ करणार, पोएम्स कुठल्या लिहिणार त्याच्यामध्ये, तर तुम्हाला शाळेमध्ये मराठीच्या पुस्तकामध्ये ज्या कविता असतात त्याच्यातली एखादी कविता जर त्या विषयाला अनुसरून असेल, जसं आता निसर्गाच्या बऱ्याचशा कविता तुम्हाला 8वीपासून आहेत, तर त्याच्यातल्याच 2 ओळी जर तुम्ही निबंधामध्ये लिहिल्या तर साहजिकच तुमचा निबंध हा आकर्षक होईल. आता ह्या काव्यपंक्ती, वाक्प्रचार, म्हणी तुम्ही कुठे लिहायच्या, तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की निबंधाच्या सुरुवातीला लिहायच्या, निबंधाच्या शेवटी लिहायच्या. तसंच तुम्ही 2 परिच्छेदानंतर मध्ये लिहिल्या तरीही चालतं. तिसरं म्हणजे विषयाला अनुसरून आणि मुद्देसूद असं लेखन असावं. मुद्देसूद म्हणजे टू द पॉईंट. आता पेपरमध्ये निबंधाचे मुद्दे दिलेले असतात, पॉईंट दिलेले असतात. काही मुलं अशी असतात की फक्त ते पॉईंट टू पॉईंट जेवढे विचारले तितकंच लिहितात. तर काही मुलं अशी असतात की स्वतःच्याच मनाचं वेगळं काहीतरी लिहितात. पण एखादा उत्तम निबंध कोणता असतो की ज्यांनी स्वतःचे विचार पण मांडले आणि निबंधाचे मुद्देसुद्धा कव्हर केलेले आहेत. तर तुमचा जो निबंधाचा विषय आहे त्याला अनुसरून अशी तुमची निबंधाची मांडणी असावी. पुढे म्हणजे स्वतःच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा. बरेच जण असं करतात की काही ठराविक टॉपिक जे आहेत ते पाठ करून ठेवतात निबंधाचे, पण तसं न करता ओन वर्ड्समध्ये स्वतःच्या शब्दात लिहिण्याची प्रॅक्टिस करा, की ज्याच्यामुळे कुठलाही विषय आला निबंधाचा तरी तुम्ही तो लिहू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निबंधचं प्रेझेंटेशन खूप चांगलं असावं, खाडाखोड कमी असावी, नसावी जवळजवळ, परिच्छेद रचना व्यवस्थित असावी. साधारणपणे 8 ते 10 मार्काला निबंध असतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही 8 परिच्छेदामध्ये निबंध लिहिण्याचा प्रयत्न केला तर जास्तीत जास्त मार्क तुम्ही मिळवू शकता. तर अशा प्रकारे तो किती मोठा आहे त्याच्यापेक्षा तो निबंध तुम्ही कसा लिहिला आहे, भाषा कशी वापरली आहे, त्यावरती निबंधाचे मार्क अवलंबून असतात. आता आपण बघूया निबंधाचे प्रकार कुठले आहेत. 8वी ते 12वीपर्यंत CBSE, SSC बोर्ड सगळ्यांच्या दृष्टीने आपण बघतोय. ते 4 महत्त्वाचे प्रकार आहेत निबंधाचे. वर्णनात्मक निबंध, कल्पनात्मक निबंध, आत्मकथा आणि वैचारिक निबंध.
बघा, वर्णनात्मक निबंध, कल्पनात्मक निबंध म्हणजे इमॅजिनेशन, आत्मकथा म्हणजे ऑटोबायोग्राफी आणि वैचारिक निबंध म्हणजे थिंकिंग करायला लावणारा, विचार करायला लावणारा असा निबंध. तर या चारपैकी परीक्षेमध्ये आपल्याला कुठलाही एक निबंध लिहायचा असतो. तर मी तुम्हाला असं सुचवीन की सगळ्यांनी, ज्या लोकांना हे चारही प्रकार आहेत, 10वीच्या मुलांना चारही प्रकार असतात, 9वीला 4 प्रकार असतात, तर आधीपासूनच ठरवून ठेवा की यापैकी कुठले 2 प्रकार तुम्हाला सोपे वाटत आहेत, तर त्याची तयारी तुम्ही करून ठेवा. म्हणजे परीक्षेच्या वेळेला जो गोंधळ उडतो की हा निबंध लिहू का तो निबंध लिहू, तसं न होता आपल्याला आपल्या डोक्यामध्ये एक पक्का विचार राहतो की मला हाच निबंध लिहायचा आहे. स्वतःला जज करा की मी कुठला विषय निबंधाचा व्यवस्थित लिहू शकेन. नाही तर बऱ्याचदा असं होतं की एक निबंध लिहायला सुरुवात करतात, एक परिच्छेद लिहून झाला की असं वाटतं की हा काही जमणार नाही, तो खोडून टाकतात आणि दुसऱ्या विषयाला सुरुवात करतात. पण त्यामुळे काय होतं की तुमचा वेळही जातो आणि प्रेझेंटेशनसुद्धा खराब होतं. तर म्हणून तुम्हाला जे निबंधाचे प्रकार आहे त्याच्यातले कुठलेही 2 पक्के तयार करून ठेवा, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा जो पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, त्याची माहिती बघणार आहोत. बघा, वर्णनात्मक निबंध म्हणजे काय? ते एखादं स्थळ म्हणजे एखादं प्लेस, ऋतू, निसर्ग, प्रवास, व्यक्ती यांचं वर्णन करून सांगणे. स्थळ, ऋतू, निसर्ग, प्रवास, व्यक्ती यांचं वर्णन करून सांगणं म्हणजेच वर्णनात्मक निबंध. आता हा वर्णनात्मक निबंध कसा असावा? तर बघा, ओघवत्या भाषेमध्ये वर्णन करावे. ओघवती भाषा म्हणजेच काय? तर तुमच्या वर्णनामध्ये एक प्रकारचा फ्लो असला पाहिजे किंवा एक प्रकारचं आकर्षक अशी वाक्यरचना असली पाहिजे. टप्प्याने किंवा स्टेप बाय स्टेप त्याचं वर्णन तुम्हाला करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला निबंध आहे पावसाळ्यातील 1 दिवस, तर पावसाळ्यातील 1 दिवस तुम्ही जेव्हा वर्णन कराल तेव्हा अर्थातच त्याचे स्टेप्स कशा असतील की आकाशामध्ये ढग आले, विजा चमकल्या, पाऊस पडायला सुरुवात झाली, सर्वत्र पाणीच पाणी झाले. आधी तुम्ही वर्णन केलं की सर्वत्र पाणीच पाणी झालं आणि शेवटच्या परिच्छेदात तुम्ही लिहिलं की वारा आला, ढग आले, विजा चमकल्या, तर साहजिकच ते चुकीचं होईल. या प्रसंगाचा इफेक्ट आहे तो तेवढा पडणार नाही. म्हणूनच वर्णनात्मक निबंधामध्ये ओघवती भाषाशैली हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला प्रसंग डोळ्यासमोर उभा करता आला पाहिजे. एखाद्या प्रसंगाचं जेव्हा तुम्ही वर्णन करता, एखाद्या ऋतूचं वर्णन करता, निसर्गाचं वर्णन करता, तेव्हा वाक्यरचना अशी असावी की वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग सगळा उभा राहील. जसं आता तुम्ही पिकनिकला जाऊन आला, शाळेचे सहल जाऊन आली आहे आणि जे तुमचे मित्र त्या सहलीला आले नव्हते, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने वर्णन करून सांगता? अगदी तिखट मीठ लावून अशा पद्धतीने वर्णन करून सांगता की त्याला वाटलंच पाहिजे की अरे आपणही जायला हवं होतं. किंवा शाळेतून घरी जाताना तुम्ही रस्त्यामध्ये एखादा ॲक्सिडेंट पाहिला, घरी गेल्यावरती फक्त काय तुम्ही आईला एवढं सांगत नाही की मी ॲक्सिडेंट बघितला, तर त्याचं अगदी डिटेलमध्ये वर्णन करून सांगता की आमची शाळा सुटली, मग आम्ही तिथे रस्त्याने जात होतो, गेटचे ते सगळेजण उभे होते, अचानकपणे मोठा ट्रक आला, एक छोटी गाडी आली, मग त्यांची टक्कर झाली. म्हणजे अशा पद्धतीने वर्णन करून सांगता की किती भयानक अपघात आहे हे आईला समजतं. तर थोडक्यात काय, तर वर्णनात्मक निबंध हा असाच लिहायचा असतो. मग गावातली जत्रा असू दे किंवा तुम्ही पाहिलेलं एखादं निसर्गरम्य ठिकाण असू दे किंवा दिवाळी सण असू दे, गणपती विसर्जनाची मिरवणूक असू दे, त्याचं इतकं सुंदर वर्णन करता आलं पाहिजे की तो प्रसंग वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्णपणे
उभा राहील. तर असा जर का तुम्ही निबंध लिहिला तर हा निबंध खूप प्रभावी होतो. सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान आहे. सूक्ष्म निरीक्षण म्हणजे काय, तर की तुम्ही बारीक डिटेल ऑब्झर्वेशन तुम्ही जे केलेलं आहे, जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं की तुम्ही ॲक्सिडेंट बघितला तर त्याचं तुम्ही डिटेलमध्ये निरीक्षण केलेलं असतं की तो माणूस कसा पडला, मग ॲम्ब्युलन्स कशी आली, मग कशी सगळीकडे धावपळ झाली. तर कुठल्याही प्रसंगाचं, घटनेचं, स्थळाचं वर्णन करताना तुमचं निरीक्षण खूप चांगलं आहे हे त्या वर्णनातनं लक्षात आलं पाहिजे. तर थोडक्यात काय, तर सांगितलेल्या प्रसंगाचं, स्थळाचं अतिशय प्रभावीपणे वर्णन करणे, तो प्रसंग संपूर्णपणे डोळ्यासमोर उभा करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध. हा प्रकार लिहायला अतिशय सोपा आहे आणि त्याच्यामध्ये मार्क देखील खूप चांगले मिळतात. तर मगाशी आपण जे 4 प्रकार पाहिले त्याच्यामध्ये हा निबंध तुम्ही लिहू शकता की ज्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळतील. आणि मगाशी सांगितलं तसं सुरुवात आकर्षक असावी आणि शेवट करताना तो प्रसंग तुम्ही जो बघितला किंवा एखादं स्थळाला भेट देऊन आलाय तर त्याचा तुमच्या मनावरती काय परिणाम झाला किंवा त्याच्यातून तुम्ही काय शिकलात असा तुम्ही निबंधाचा शेवट करू शकता. तर हा झाला आपला निबंधाचा पहिला प्रकार, वर्णनात्मक निबंध. बाकीचे जे प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला सरावासाठी काही विषय मी दिले. बघा, जेवढं तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस कराल तितकं मार्क चांगले मिळतील तुम्हाला. तर वर्णनात्मक निबंधाच्या प्रॅक्टिससाठी मी इकडे काही विषय दिलेत बघा. पहिला विषय आहे आमची अविस्मरणीय सहल. अविस्मरणीय म्हणजे मेमोरेबल. दुसरा विषय मी पाहिलेला क्रिकेटचा सामना म्हणजे क्रिकेटची मॅच. तिसरा विषय आहे पहाटेचे सौंदर्य. चौथा विषय आहे मी पाहिलेली जत्रा. पाचवा विषय माझी शाळा आणि सहावा विषय माझी आजी. शेवटचा जो विषय आहे ते व्यक्तिचित्र म्हणजेच कॅरेक्टर स्केच ज्याला आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचं केलेलं वर्णन. तर हे जे निबंधाचे विषय आहेत ते आत्तापर्यंत बऱ्याच वेळा परीक्षेत बोर्ड एक्झाममध्ये 10वीच्या विचारले गेलेले आहेत. तर तुम्ही फक्त 10वीच्याच मुलांनी असं नाही, 8वीपासून सगळेजण या विषयांची प्रॅक्टिस करू शकतात. तर सर्वांनी नक्की घरी प्रॅक्टिस करा आणि जेव्हा तुमच्या शाळा सुरू होतील, क्लासेस सुरू होतील तेव्हा तुमच्या शिक्षकांकडून तपासून घ्या किंवा पॅरेंट्सकडून तपासून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर असेच ग्रामर, रायटिंग स्किल किंवा काही कविता लेसन यांचे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे. धन्यवाद.